नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सेवन चक्रा म्हणजे सात चक्रा. कोटी कोटी प्रणाम. सात चक्रा बघा आपण एखाद्याचा स्वभाव खूप चिडका असतो आणि आपण म्हणजे आतापर्यंत आपण व्यक्तींना दोष देत होतो. माझा आवाज येतोय ना? आतापर्यंत आपण व्यक्तींना दोष देत होतो. यापुढे आपण व्यक्तींना दोष देणार नाही, तर त्यांचे कुठले चक्र ब्लॉकेज आहेत हे आपल्याला माहिती होणार. ओके. अ, याच्या आधी आपण असं बघत होतो, की हा माणूस खूप कंजूस आहे किंवा ही लेडीज खूप कंजूस आहे. हिच्या हातातून पैसा निघत नाही. पण त्यांचे कोणते चक्र ब्लॉकेजेस आहे हे आपल्याला माहीत नव्हतं. त्यांचे चक्र इनबॅलन्स असल्यामुळे कुणाचा हात खूप असा असतो, जवळ पैसे नसले तरी कर्ज काढून देईल, दुसऱ्यांना पण देईल आणि कुणाकडे खूप जास्त प्रमाणात असून सुद्धा दुसऱ्यांना मदत करत नाही. तर हा त्यांचा दोष नसून त्यांचे चक्र बॅलन्स नसणं म्हणून मग या प्रॉब्लेम्स होत असतात. ठीक आहे. तर आता आपण 7 चक्र आधी बघून घेऊया आणि 7 चक्रांची आधी जागा बघूया. अरे, 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 अरे! एक मिनिट हं. शेअर. स्क्रीन दिसत आहे? पण मला तुम्ही नाही दिसताय. एकाचा माईक ऑन करते मी. स्क्रीन दिसत होती का तुम्हाला? एवढा माझा प्रॉब्लेम होतोय नेटवर्कचा. माझी स्क्रीन दिसत होती सर्वांना? येस. ओके. एक मिनिटं. आणि मला एकदा सांगा, की आता दिसत आहे का? एकच मिनिटं. इथून हे केलं तर? नो. कसं नाही दिसणार? आता दिसली का? नाही. आता शेअरच नव्हतं केलं मी. एक मिनिटं. हं. ओके. तर आधी आपण 7 चक्र बघूया. 7 चक्रांची जागा बघून घे आधी आणि हे त्यांचे बीज मंत्र आहे. मला एकाचं हे करावं लागेल आधी. पुढे गेलं. बबिता मॅम माईक ऑन करा तुमचं. माईक ऑन करा. हां. आणि मी जर काही विचारेन तर मला सांगाल की दिसत आहे का? कारण मला आज माहीत नाही तुम्ही स्क्रीनवर दिसत नाही आहे म्हणजे स्क्रीन शेअर केल्यावर. ओके? हो. ओके. हां, ठीक आहे. स्क्रीन दिसत आहे ना मॅम? हो हो दिसतोय. ओके, गुड. आधी आपण 7 चक्रांची जागा बघून घेऊया. 7 चक्र आणि त्यांचे बीजमंत्र. ओके. तर पहिला चक्र आहे जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो, तर रूट चक्रापासून तर क्राउन चक्रापर्यंत करायचं असतं आणि काउंट सुद्धा आपण खालून वर असं करत असतो. ओके. तर पहिला चक्र आहे आपला मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र. याच्या आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया. फक्त तुम्हाला आता बीजमंत्र लक्षात ठेवायचे आणि यांच्या जागा. बघा रूट चक्र इथे असतो. याचा बीजमंत्र आहे लम. दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र.
आणि याचं बीज मंत्र आहे वम. हे बीज मंत्र जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो तर या बीज मंत्राचा वापर करून आपण 7 चक्रांचं मेडिटेशन करत असतो. ओके. आणि तिसरा चक्र आहे आपलं मणिपूर चक्र. त्याचं बीज मंत्र आहे रम. आणि चौथं अनाहत चक्र. याचं बीज मंत्र आहे यम. या. पाचवं आहे विशुद्ध चक्र, म्हणजेच आपण थ्रोट चक्र असं म्हणतो. याचं बीज मंत्र हम. आणि अजना चक्र म्हणजे आपण थर्ड आय चक्र म्हणतो. हे बघा 2 भोव्यांच्या मधामध्ये. याचं बीज मंत्र आहे ओम. ओम ओमकार किंवा ओंकार आपण जे धारण करतो. कोणी क्राउन चक्रावर करतात तर थर्ड आय चक्रावर कोणी. ओके. आणि सहस्त्रार चक्र याला आपण क्राउन चक्र म्हणतो. हा आपल्या डोक्याच्या कडे असतो वर. तुम्हाला याच्या जागा समजल्या का? आपल्या हो 7 चक्रांच्या? हो ओके. मॅम सगळे ओके म्हणत आहेत का? हो मला हो. तर ओके हा. गुड. हा. आता आपण यांचे डिटेल्स मध्ये जाणून घेऊया. तर पहिला चक्र आपलं आहे मूलाधार चक्र आणि याचं रंग आहे लाल आणि बीज मंत्र आपण ल बघितलंच आहे. आता याच्यात आपण डिटेल्स बघणार आहोत. तर याचं कार्य काय आहे? हे चक्र म्हणजे मणक्याच्या एकदम तळाशी असतं. म्हणजे जिथे पाठीचा कणा संपतो त्या तळाशी हा आपला चक्र स्थित असतो. जेव्हा मूलाधार चक्र असंतुलित म्हणजे बॅलन्स नाही राहिलं तर याच्या म्हणजे काय होऊ शकतो? काय परिणाम होतात? जेव्हा आपला हा चक्र कमकुवत होतो तेव्हा संधिवात, पाठीच्या कण्यातील समस्या, रक्तविकार, कर्करोग आणि ॲलर्जी सारखे आजार होऊ शकतात. जर हा रूट चक्र आपलं बॅलन्स नसलं तर आपल्याला हे आजारांना सामोरे जावं लागतं. ओके. या चक्राच्या बिघाडामुळे बघा कोणाची हाईट म्हणजे मुलांची हाईट प्रॉब्लेम असतं. तर या चक्राच्या बिघाडामुळे काय होऊ शकतो तर वाढ खुंटते. म्हणजे बरोबर वाढ होत नाही आणि अशक्तपणा अशक्तपणा पण जाणवत असतो. म्हातारपणी जेव्हा व्यक्ती म्हातारे होतात त्या व्यक्तीच्या मूलाधार चक्र कमकुवत होऊ लागतो. जेव्हा आपण म्हातारे होत असतो तेव्हा आपलं हा चक्र कमकुवत होतो आणि बघा धनुष्यबाणासारखं आपण असे वाकत जातो. बरोबर. आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो आणि पाठीच्या कणा धनुष्य बाणासारखा वाकू लागतो. एखाद्या याचं बघा एखाद्या झाडाचं जर रूट जर मूळ त्याचं जर बरोबर नसलं म्हणजे एखाद्या घराच्या जर पायवा बरोबर नसलं तर काय होतं? मला नाही दिसत आहे. दिसत नव्हतं का? मला सांगा जर एखाद्या दिसत नाही का मी? तुम्ही दिसताय, स्क्रीन आता गेला. हा स्क्रीन मी स्टॉप केलं. एखाद्या झाडाचं जर रूट बरोबर नसलं म्हणजे तर काय होतं? झाडाचं रूट बरोबर नसलं, कमकुवत असलं तर झाड काय होईल? पडेल तो लवकर. हो पडेल ना? त्याचप्रमाणे आपला जर रूट चक्र बरोबर नसलं तर पूर्ण शरीराची हालचाल होईल. होईल की नाही सांगा? एखाद्या हो. घराचा जर पायवाच मजबूत नाही राहिला तर तो टिकेल का? नाही जेव्हा आपण हो. घराच्या पायवाच बरोबर राहणार नाही तो घर टिकणार आहे का? नाही नाही. त्याच प्रकारे रूट चक्र सुद्धा आपलं बॅलन्स असणं गरजेचे आहे. ओके. आणि आपण आधी डिटेल जाणून घेऊया आणि नंतर या चक्रांना बॅलन्स कसं करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. पहिल्या चक्राबद्दल समजलं सर्वांना? Yes. दिसत आहे ना स्क्रीन? हो हो हो. दुसरं चक्र आपलं आहे स्वादिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र. हा चक्र नाभीच्या म्हणजे पोटाच्या खालच्या भागाने
याचा रंग आहे नारंगी म्हणजे ऑरेंज. आणि गुणधर्म काय आहे? सर्जनशीलता, आनंद, भावना आणि लैंगिक ऊर्जा. बीज मंत्र आहे वम. हे चक्र नाभीचे थोडे खाली श्रोणीमध्ये स्थित असते. याला लिंगचक्र असं म्हणतात. हे चक्र त्याला लिंगचक्र असं म्हणतात. हे चक्र प्रजनन अवयव म्हणजे बाळ वगैरे जो होतो तर या चक्राचं ते कार्य आहे. ओके. आणि जर मूत्र म्हणजे जे युरिनचे जे प्रॉब्लेम्स होतात त्यांचं कारण सुद्धा हे चक्र बॅलन्स नसल्यामुळे होत असतं. ओके. आणि तिसरं आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र आहे पोटाच्या मध्यभागी. रंग याचा पिवळा असतो. आता रंग कुणाला कळले नसेल तर मी नंतर सांगते तुम्हाला की हे रंग कशाचे आहे. ठीक आहे. जसं आपलं ब्लडचे कलर लाल असतो, हृदयाचा कलर, हे सगळे कलर बघा तसे असतात ना, त्याचप्रमाणे या चक्रांचे सुद्धा कलर आहेत. ओके. मणिपूर चक्र याचे गुणधर्म आहे इच्छाशक्ती, आत्मसन्मानता, सन्मान आणि आत्मनियंत्रण. बीज मंत्र आहे रम. याचं बीज मंत्र आहे रम. नाभीच्या अगदी वर शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला स्थित असतं. हा चक्र शरीराच्या दोन्ही बाजूला स्थित असतं. हे चक्र ज्ञानाचे प्रतीक आहे. चक्र शरीराच्या महत्वाच्या अवयवांना नियंत्रण करते. मणिपूर चक्र हे आपल्या महत्वाच्या अवयवांना नियंत्रण करण्याचे कार्य हे मणिपूर चक्राचे आहे. आणि यांना ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य सुद्धा मणिपूर चक्राचं असतं. जेव्हा हा चक्र असंतुलित असतो म्हणजे हा चक्र आपला इनबॅलेन्स असतो जर झाला तर याचे परिणाम काय होणार? रोग आणि विकार निर्माण करतात. अनेक प्रकारचे रोग आणि निर्माण करतात विकार. हे चक्र यकृत, पोट म्हणजे आपले पोटाचे जे आजार असतात ते या चक्रामुळे होत असतात. पोट, लहान मोठे आतडे, अपेंडिस, फुफ्फुसे, हृदय आणि शरीराच्या चैतन्यशीलतेला अधिक नियंत्रित आणि ऊर्जावान करते. हे चक्र नाभीच्या कार्यावर देखील नियंत्रण ठेवते. मणिपूर चक्र हा नाभीच्या कार्यावर सुद्धा कंट्रोल करत असतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या नकारात्मक भावना आणि विचारांच्या मणिपूर चक्रावर गंभीर परिणाम होतो. विशेषतः राग आणि कटुतेच्या सततच्या भावना मणिपूर चक्राला कमकुवत करत असतात. ज्यामुळे यकृताचे कार्य कमी होते. व्यक्तीला अनेकदा पोट आणि आतड्यासंबंधी समस्या येतात, ज्यामुळे अपचन, गॅस, पोटाचा त्रास उद्भवतो. चौथा आहे अनाहत चक्र, हार्ट चक्र. छातीच्या मध्यभागी हा चक्र स्थित असतो, हृदयाजवळ. याचा गुणधर्म आहे प्रेम, दया आणि नाते संबंध. याचा रंग आहे हिरवा. जेव्हा हे आपले चक्र बॅलेन्स नसतात किंवा आपण जेव्हा लहान असतो आपले हे चक्र सुद्धा कडी स्वरूपामध्ये असतात. तुमचे व्हिडिओ ऑन करा. पूनम मेहता, शुल्भा सावंत, एसू, झूम युजर. झूम युजर स्विच ऑन युअर व्हिडिओ. कोण आहे? जेव्हा आपण लहान असताना आपले हे चक्र कडी स्वरूपामध्ये असतात. झूम युजर प्लीज अनम्यूट. अरे कुठे गेले? झूम युजर कोण? नाव काय आहे तुमचं? हॅलो, बोलतच नाही. जाऊ द्या. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपले हे चक्र कडी स्वरूपामध्ये असतात. आणि जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे चक्र सुद्धा फुलत जातात. म्हणजे फुलांसारखे असे फुलत असतात. ओके. पण प्रत्येक चक्र हा फुलणारच आहे का? कधी कधी काय होतं ना, काही चक्र कडी स्वरूपामध्ये राहतात, काही जास्त प्रमाणात फुलतात तर काही बरोबर म्हणजे जेवढे फुलायचे तेवढे फुलतात. आणि
जर यांना बॅलन्स करायचे असेल तर आपल्याला 7 चक्राचे मेडिटेशन मी शेअर करणार आहे. तर जर तो तुम्ही त्याचे मेडिटेशन केलं म्हणजे 7 चक्रांचे जर मेडिटेशन करत राहिलं डेली तर आपले 7ही चक्र बॅलन्स होत असतात. यासाठी एक उपाय आहे, 7 चक्रांचे डेली मेडिटेशन करावं लागेल तुम्हाला आणि जे मी तुम्हाला ऍक्टिव्हेशन प्रोसेस सांगितली आहे ते करावी लागेल. ते केल्याने आपले सगळे 7ही चक्र बॅलन्स होत असतात. ओके. चौथा आहे आपला हृदय चक्र. चौथं चक्र आहे हृदय चक्र म्हणजे हार्ट चक्र. हे चक्र शरीराच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंच्या मध्यभागी स्थित असतो. हे चक्र हृदय, थायमस ग्रंथी नियंत्रित करण्याचे कार्य हृदय चक्राचे असतं. त्यांना ऊर्जा देण्याचे कार्य सुद्धा हृदय चक्राचे असतं. जेव्हा राग, ताण आणि नकारात्मक भावना मणिपूर चक्रावर दबाव आणतात तेव्हा हे त्यांना हृदय चक्रात स्थानांतरित करते. हृदय चक्र मणिपूर चक्राशी जोडलेले असते आणि मणिपूर चक्रातील दोष हृदयाशी संबंधित आजारांसाठी एक पूर्वअट आहे. जेव्हा हे चक्र बॅलन्स नसतील तर दमा, क्षयरोग आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार होतात. जर हा चक्र बॅलन्स नसलं तर हार्ट अटॅक सारखे आजार होत असतात. आणि जर हा चक्र बॅलन्स नसलं म्हणजे कडी स्वरूपामध्ये आहे, थोडंसं फुललेलं आहे, तर त्याला कुठल्याही व्यक्तीबद्दल काहीही प्रेम नसतो. म्हणजे जसं कट्टर असं आपण म्हणतो बघा, याला कुणाची दया येत नाही. नातेसंबंधांमध्ये त्यांना कुणाचं प्रेम आणि काहीच त्याला कुणाबद्दल काही वाटत नाही. आणि जर हा चक्र खूप जास्त प्रमाणात फुललेला आहे, तर सर्वांच्या प्रती एवढं प्रेम दाखवतो की खूप अतिच. जे करायला नको ते सुद्धा करतो. म्हणजे खूप अतिप्रेम आपण म्हणतो ना, तर हा बॅलन्स नसला तर या प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ओके. आणि पाचवं आपलं विशुद्ध चक्र ज्याला आपण थ्रोट चक्र म्हणतो, गळ्याच्या मध्यभागी. कधी ऐकलेलं आहे का की घरच्या बुजुर्गांना ठसका लागत असतो? घरच्या बुजुर्गांना ठसका लागतो आणि एकटे जर असतात की नाही ते, तर त्यांना खूप जास्त प्रमाणात ठसका लागतो. म्हणजे काय काय होतं, ते बोलू शकत नाही आणि कुणाला शेअर पण करू शकत नाही. काही गोष्टी शेअर करता येत नाही. जसं आता जर एकटे एक आजी किंवा एक बाबाजी एकटे असतील, तर त्यांच्या गोष्टी ऐकायला मोठे तर आहेच नाही. म्हणून मी जे तुम्हाला प्रॅक्टिकल सांगितलेले आहे पहिल्या दिवशी, की जर आपल्याला कोणाला कोणत्या गोष्टी सांगायची नसतील, म्हणजे शेअर करता नसतील तर तुम्ही पेपरवर लिहा, फाडा आणि जाडा. त्याने काय होणार ऍटलीस्ट तुमच्या मनातले जे आहे, ते सगळं बाहेर पडेल. आपण सांगू शकत नाही, इट्स ओके. पण आपण ते लिहू तर शकतो. लिहून जाळू शकतो. पण तिथेच त्या गोष्टी दाबून नका ठेवू. ठीक आहे. एन्झायटी, डिप्रेशन सारखे आजार होत असतात. म्हणून कुठल्याही गोष्टी शेअर करायला शिका. आणि जर शेअर करणं नसेल होत, तर ही प्रॅक्टिकल खूप जास्त वर्क करत असते. तुम्ही करून तर बघा. ओके. थ्रोट चक्र, गुणधर्म आणि संवाद कौशल्य जर हा बॅलन्स नसेल, तर आपण बघा कुणाला काय म्हणतो, की याला बोलता बरोबर बोलत नाही हा. म्हणजे स्वतःला व्यक्त करता येत नाही. स्वतःला व्यक्त करता येत नाही. कुणाला कुणासमोर जसं आता माझा हा थ्रोट चक्र बॅलन्स आहे म्हणून मी तुमच्यासमोर माझ्या मधले जे आहे गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत व्यक्त करू शकते, शेअर करू शकते. म्हणजे हा थ्रोट चक्र माझा बॅलन्स आहे. आणि जर कुणाचा बॅलन्स नसेल तर त्याला बोलायला म्हणजे असं बोलू की नाही, बोलू की नाही असं किंवा तो शेअर करत नाही. म्हणून हा चक्र म्हणजे आपले 7ही चक्र बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचे आहे. 6वं चक्र आहे आज्ञा चक्र. भुवयांच्या मध्यभागी कपाळावर म्हणजे आज्ञा चक्र जागा इथे आहे. याचा रंग आहे जांभळा. अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. बीज मंत्र आहे उम.
याचा बीज मंत्र आहे ओम. हे चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये कपाळावर स्थित आहे. हे चक्र कमकुवत असलं तर मधुमेह म्हणजे शुगर, अपचन, नाकाच्या कार्यावर देखील जे आपलं इथून इकडे सगळं हे आहे ना जोडलेले परिणाम होत असतात. मधुमेहाच्या बाबतीत मणिपूर चक्राला दीर्घकाळ रेखी दिल्याने पहिली गोष्ट तर हे शुगर एक बिमारी नाही आहे. ठीक आहे. एक मिनिट. हं. थर्ड आय आपलं सहावं आहे थर्ड आय चक्र. याचा रंग आहे निळा. हे चक्र दोन्ही भुवयांच्या मध्ये कपाळावर स्थित आहे. हे चक्र पिट्युटरी ग्रंथी, अंतःस्रावी ग्रंथी आणि मनावर नियंत्रण आणि ऊर्जा देण्याचे कार्य करत असते. आणि सातवं चक्र आहे आपलं क्राऊन चक्र. सातवं चक्र आहे क्राऊन चक्र. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मृत्यू म्हणजे जेव्हा त्याचा जीव गेलेला आहे तेव्हा तुम्ही त्याला बघितलं का? कुणी बघितलेलं आहे? कुणी बघितलेलं आहे का की जीव गेलेला आहे तर त्याचं तोंड असं किंवा डोळे उघडे आहे अशा प्रकारचे कोणी हो बघितलेलं आहे का? बघितले हो ना? हो तर हो असं का बरं होतं? आणि कुणी कुणी मृत्यूनंतर सुद्धा असं वाटतं की हा व्यक्ती झोपलेलाच आहे किंवा ही व्यक्ती झोपलेली आहे. आपल्याला असं वाटतं की ती अजूनही म्हणजे जिवंत आहे. तर ज्यांचा मृत्यू होतो आणि त्यांचं तोंड जर असं झालेलं आहे, तर त्यांचा जीव तोंडाद्वारे गेलेला आहे आपण असं म्हणत असतो आणि डोळे जर उघडायचे आहेत तर डोळ्याद्वारे त्याचा जीव बाहेर निघालेला आहे आपण असं. मृत्यूचे दार उघडे होत असतात आणि त्याला त्याची भीती वाटत असते. म्हणून तो बघून घाबरला की डोळे त्याचे ओपन होतात म्हणजे आणि जर त्याने म्हणजे तोंडातून शब्द नाही निघाले तर त्याचा जीव आणि तोंडाद्वारे बाहेर निघत असतो. ओके. तर याच्या चक्रामुळे याला आपण क्राऊन चक्र या चक्रामुळे या गोष्टी होतात आणि याला बॅलन्स करण्यासाठी मेडिटेशन आणि जे व्यक्ती ध्यान साधना आणि मेडिटेशन करतात तर त्यांचं जीव म्हणजे ते मृत्यू जरी पावले तरी त्यांना ते असं वाटतात की झोपलेलेच आहेत. अजूनही त्यांच्यामध्ये प्राण आहे असं वाटतं. ठीक आहे. हे चक्र सर्वोच्च आध्यात्मिक साधनांचे ठिकाण आहे. त्यांच्या सर्वोच्च अवस्थेत समाधीद्वारा ज्ञान प्राप्त होते. ही भावना किंवा विचार नसलेली शून्यता असते. अंतज्ञान आणि दिव्य दृष्टी या चक्रांच्या सर्वोच्च अवस्था आहेत. संबंधित अवयव वरचा मेंदू, उजवा डोळा आणि यांच्या संबंधित अवयव कोणते आहे? मेंदू, उजवा डोळा आणि पाईन ग्रंथी. कार्य आहे आध्यात्मिकतेची प्रगती. तुम्हाला हे 7 चक्र समजले काय? 7 चक्र समजले हो काय? कुणाला नाही समजलं? 7 चक्र कुणाला समजले कुणाला नाही समजले किंवा डोक्यावरून गेलं असं काही झालं? समजलं ना? तर आता सांगा आपले 7 चक्र बॅलन्स असणं किती गरजेचे आहे? त्यासाठी मी तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी 7 चक्रांचं मेडिटेशन पाठवणार आहे. ओके. आणि प्लीज व्यक्त व्हा. जितकं आपण डिस्कस करू, जितकं आपण बोलू, जितकं आपण गोष्टी शेअर करू, तितकंच आपलं मन हलकं होईल आणि कुठेतरी आपण आत असं जर ज्या व्यक्तींना सवय असते, की म्हणजे शेअर करण्याची सवय नसते. ज्या व्यक्तींना काही गोष्टी शेअर करता येत नाही, त्या व्यक्तींना बघा ते डिप्रेशनमध्ये जात असतात. कारण विचार करू त्यांचे ते विचार हे डोक्यातच दडलेले असतात. कुठेतरी त्या विचारांमध्येच ते अडकलेले असतात. त्यांना बाहेर पडता येत नाही. म्हणून जेव्हाही होत असेल तेव्हा गोष्टी शेअर करायला शिका. ओके.
आणि मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलेलं होतं की मी तुम्हाला तुमच्या चक्रांची हिलिंग करून देणार आहे. आज आपण तुमच्या चक्रांची हिलिंग करून घेऊया. 7 चक्र तुम्हाला कळलेले आहे. हिलिंग करण्यासाठी आपल्याला एका जागेवर बसावं लागेल. शांत, जिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि मी तुमच्या चक्रांची हिलिंग आणि जिथे कुणाला काही दुखत असेल तर त्याचं सुद्धा हिलिंग होऊन जाणार. यासाठी तुम्हा सर्वांना तुमचे व्हिडिओ ऑन करणं गरजेचे आहे. प्रवीणा कदम मॅम, पूनम मेहता, सावंत, सुमिता, सॅमसंग. सॅमसंग कोण आहे, कोण नाही, बोलतही नाही. कोण आहे अनम्यूट करा मॅम. सॅमसंग मॅम आहे, सर आहे. हॅलो. हिलिंग करण्यासाठी तुमची व्हिडिओ ऑन असणं गरजेचे आहे. अदरवाईज हिलिंग होणार नाही तुमची. ओके. सावंत सर, प्लीज अनम्यूट करा. कोण आहे? सॅमसंग. सॅमसंग नावाने कोण जण त्या दिवशी हे केलं होतं मेसेज. सॅमसंग प्लीज अनम्यूट. सॅमसंग एस एम कोण आहे, अनम्यूट करा. क्राऊन चक्र रंग कोणता? क्राऊन चक्र असतं, रंग त्याचा पांढरा आहे. मला हे अनम्यूट करा. सॅमसंग. त्या दिवशी मेसेज होता कोणाचा त्यांचा. एकच मिनिट. आवाज येत नाही मॅम. म्यूट आहे. सॉरी, म्यूट झालं. ओके, म्यूट झालं होतं. ठीक आहे. सुष्मिता मॅम या लवकर जागेवर. तुम्हाला 7ही चक्रांची जागा कळलेली आहे. मी तुमची हिलिंग करून द्या तुम्हाला अनुभव करणार आहे. ठीक आहे. त्या ऊर्जा त्या चक्रांपर्यंत पोहोचलेल्या आहेत अशा. ओके. आणि का सगळे? मॅडम, मला एक विचारायचं होतं. हॅलो हा, बोला बोला. मॅम, मी जस्ट डोळे बंद करते ना मेडिटेशन करताना, मला इंडिगो कलरच सारखा दिसते, असं का? कुठला कलर दिसतो? इंडिगो इंडिगो आज्ञा चक्राचा कलर. अच्छा, म्हणजे प्रत्येक तुम्ही 7ही चक्रांचे मेडिटेशन करताना तुम्हाला तो एकच कलर दिसतो का? नाही, म्हणजे मंत्र जाप केलं की किंवा हा काही केलं तरी तेच चक्र दिसतोय मला. हो, जस्ट असं इकडे डोळे आहे बंद मी. केले. येत आहे का? हो हो. नाही, तुम्हाला नाही भेटलं. सॉरी.
मी म्यूट केलेला होता म्हणून माझा आवाज येत नाहीये. मी म्यूट केलेला होता. बेटा जा, दार बंद कर. हळूच. हं. ओके, बसले सगळे? डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ आणि अगदी रिलॅक्स बसायचे आहे. शरीरावर कुठलाही ताण नको. शरीरावर कुठलाही ताण नसावा. अगदी रिलॅक्स तुम्हाला बसायचं आहे. डोळे हलके बंद आणि मी ज्याही गोष्टी सांगणार आहे त्यांना तुम्हाला अनुभव करायचे आहे. ओके. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत कल्पना करा, जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, कष्ट, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. जीवनातील प्रत्येक कष्ट, दुःखांना तुम्ही दूर करत आहात, दूर करत आहात, दूर करत आहेत. दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचे तुम्हाला. दिव्य रेकी शक्तीला आवाहन करा आणि आज या साधनेच्या माध्यमातून अलाव करायचे आहे, अलाव करायचे आहे, अलाव करायचे. दुःखांना दूर करण्यासाठी अलाव करा. शरीर आणि मनातील तणावांना दूर करण्यासाठी कल्पना करा की तुम्ही संपूर्ण स्वास्थ्यमय ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आकर्षित करत आहात. कल्पना करा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कल्पना करा तुम्ही संपूर्ण स्वास्थ्यमय ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आकर्षित करत आहात, आकर्षित करत आहात. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देण्यासाठी ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये पोहोचत आहे. ही दिव्य ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रामध्ये पोहोचत आहे आणि क्राउन चक्रामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, तणाव असेल, त्या प्रत्येक नकारात्मकतेला आणि तणावाला कायमस्वरूपी दूर करत आहे. कायमस्वरूपी दूर करत आहे, दूर करत आहे, दूर करत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये पोहोचत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा आता तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये पोहोचत आहे आणि थर्ड आय चक्रामधून तुमच्या शरीर लेवलवर, मन लेवलवर कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटी क्लीन करत आहे, क्लीन करत आहे, क्लीन करत आहे. आता ही सर्व प्रकारची नकारात्मकता तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण मस्तिष्क, दोन्ही डोळे, कान, नासिका आणि ओठ यामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, सर्व रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. दातांमध्ये काही प्रॉब्लेम असतील, दातांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, जिभेमध्ये काही प्रॉब्लेम असेल, थ्रोट चक्रामध्ये काही प्रॉब्लेम असेल,
तर ती सगळ्या प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे. कायमस्वरूपी रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. सगळ्या प्रकारचे नकारात्मकतेला पूर्णपणे रिमूव्ह करत आहे. तुमच्या थ्रोट चक्रामध्ये इथे खूप अव्यक्त भावना आहेत. तुमच्या थ्रोट चक्रामध्ये इथे खूप अव्यक्त भावना आहेत. कुणीतरी तुम्हाला बोलून गेला, कुणीतरी तुम्हाला बोलून गेला, त्याला उत्तर द्यायचे राहून गेले. कुणीतरी तुम्हाला तणाव दिलं होतं, त्याला उत्तर द्यायचं राहून गेलं होतं. कंठापर्यंत ते शब्द येऊन थांबलेले आहे. कंठापर्यंत ते शब्द येऊन थांबलेले आहे. झालेल्या दुःखांचे खोट इथेच येऊन गिळलेले आहे. झालेल्या दुःखांचे खोट इथेच येऊन गिळलेले आहे. ते सगळे नकारात्मकता आणि त्याच सोबत तुमचं अन्न नलिका, श्वसन नलिका, थायरॉइड ग्लॅन्ड, टॉन्सिल्स इथे कुठल्याही कारणाने नकारात्मकता असेल, सगळ्या प्रकारची नकारात्मकता पूर्णपणे दूर होत आहे, पूर्णपणे दूर होत आहे, दूर होत आहे, दूर होत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय रेखेची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आता ही दिव्य रेखेची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. बघा, तुमचे लंग्स, हृदयाचा भाग, छातीचा भाग, पाठीमागच्या स्पाइनचा भाग, दोन्ही हात, खांद्यापासून बोटांपर्यंत कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला कायमस्वरूपी हील करत आहे, परमनंटली हील करत आहे, हील करत आहे, हील करत आहे. अलाव करा, अलाव करा. हृदयापर्यंत, हृदयामध्ये जेही दुःखांच्या भावना साठवून ठेवलेल्या होत्या, ज्या दुःखांच्या भावना साठवून ठेवलेल्या होत्या, त्या प्रत्येक भावनेला आज रिलीज करायचं आहे. जस्ट अलाव, अलाव करा, अलाव करा, अलाव करा. हृदयातल्या प्रत्येक नकारात्मक भावनेला दूर करण्यासाठी अलाव करा. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आता बघा, ही दिव्य ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रांपर्यंत पोहोचत आहे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर असलेला चक्र आहे. संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम, लिव्हर, पॅनक्रियाज इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, अतृप्त इच्छा असतील, त्या सर्व नकारात्मकतेला दिव्यरेखी शक्तीची ऊर्जा परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली रिमूव्ह करत आहे, परमनंटली रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता ही दिव्यरेखीची ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचत आहे. आता ही दिव्यरेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या स्वादिष्ठान चक्रांपर्यंत पोहोचत आहे. जेनेटिक ऑर्गन, बीजकोश आणि तुमची किडनी इथे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी, कुठलीही निगेटिव्हिटी आणि काही समस्या असतील, त्या सर्व समस्येला रिमूव्ह करून देत आहे, रिमूव्ह करून देत आहे, रिमूव्ह करून देत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे ही ऊर्जा, रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. तुमचं संपूर्ण रूट चक्र जीवनामध्ये अस्थिरतेची कारणांना घेऊन ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या दोन्ही पायांना स्पर्श करत आहे. तुमच्या दोन्ही पायांना स्पर्श करत आहे. अगदी तळपायातनं, अगदी अगदी तळपायातनं, अगदी तळपायातनी आणि डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत असलेले प्रत्येक नकारात्मकतेला काढून टाकत आहे. शरीरातून प्रत्येक नकारात्मकतेला काढून टाकत आहे. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये डीप जात आहे ही सगळी नकारात्मकता. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये डीप जात आहे, डीप जात आहे, डीप जात आहे. अलाव करा, अलाव करा. तुमच्या डोक्याच्या केसांपासून तर
पायांच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक नकारात्मकतेला तुमच्या शरीरातून बाहेर जाण्यासाठी अलाव करा, अलाव करा, अलाव करा. तुमच्या शरीरातून प्रत्येक दुःख बाहेर निघण्यासाठी अलाव करा. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. प्रत्येक नकारात्मकतेला तुम्ही रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे, रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. अलाव करा, अलाव करा, अलाव करा. आणि बघा तुमच्या जीवनामध्ये आता फक्त आणि फक्त सुख, परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. कल्पना करा आता तुमच्या आयुष्यातलं सर्व दुःख दूर झालेले आहेत आणि आता तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो. 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 थँक यू, थँक यू, थँक यू. आणि डोळे हात रब करा आणि हस्त स्पर्श अगदी हलकं असू द्या, अगदी हलकं असू द्या. पाणी जवळ असेल तर पाणी पिऊन घ्या. कसं वाटलं? हील झालं काय? हील झालं काय? एनी शेअरिंग? बोला. सुष्मिता मॅम. अनम्यूट अनम्यूट करायला लागेल ना? ऑप्शन हा. बोला राशी मॅम तोपर्यंत. रिलॅक्स वाटलं थोडं, छान वाटलं. असं छान एकदम वाट- टाकलेलं ते जरा असं रिलॅक्स वाटलं. बोला राशी मॅम. मॅम व्हायब्रेशन जाणवत होत्या खूप आणि असं एकदम गरम गरम वाटत होतं. आणि नंतर मग तुम्ही जेव्हा सांगितलं की सगळ्या निगेटिव्हिटी गेल्यानंतर असं गार वाटत होतं खूप. गुड, खूप छान. हलकं हलकं वाटतंय. हो ना? हम्म. थँक यू. आणखी? अनम्यूट करा, अनम्यूट करा. ते बटन ऑप्शन आलं असेल तुम्हाला. अनम्यूट करा. हा मॅम, थ्रोट चक्र आले ना तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी आले. तेव्हा जे कधी-कधी नेगेटिव्हिटी काय मी होतं ना, की आपल्या आपल्या मनामध्ये खूप गोष्टी दडलेल्या आहेत. खूप हो. आहेत. आणि आणि त्या जास्त काही-काही अश्रूंच्या द्वारे बाहेर पडतात. हा. तर होतं असं. पण मॅडम अजून परत एक तेच क्वेश्चन आहे. 7 चक्रामध्ये फक्त मला इंडिगो कलर का दिसतो? आज्ञा चक्राचाच कलर दिसतोय. आज्ञा कम्प्लीट झाल्यावर चक्राचे पण कंप्लीट झाल्यावर पण तुमचं जास्त हो. हे आहे वाटते म्हणजे आणि तुम्ही कंटिन्यू तुम्ही ध्यान साधना करत असता ना? हो, हो. करते. आणि डेली करते. हे कलर सगळ्यांना दिसत नाही मॅम. एक गोष्ट तर तुम्हाला दिसत आहे, तर तुम्ही त्या ध्यान साधनेमध्ये डीप गेलेले आहेत. छान आहे. आता पण आणखी जेव्हा कर्मा मेडिटेशनचे व्हिडिओ म्हणजे ऑडिओ जो राहतो, तिथे हां. प्रत्येक कलरचं बोललेलं आहे, तर तसं मग कलर तुम्हाला दिसत असतात. पण जेव्हा पण करते ना सात मंत्र जाप चक्रांमध्ये प्रत्येकाला कलर दिसत नाही. मी असं आता पण डोळे बंद केले ना मला इंडिगो कलरच दिसतो. असं आहे. हे छान व्हायब्रेशन्स आहेत. कारण चांगला आहे सात ते. चक्र हो. अजून सर्वांनाच दिसत नाही. मी तेच बोलत आहे, की सर्वांना असे कलर जाणवत नाही. जेव्हा आपण ध्यान साधनेमध्ये आणखी डीप, डीप, डीप जात असतो की नाही, तेव्हा या कलर्स आपल्याला जाणवतात आणि ते दिसतात. ओके. येस. आणखी कोणाला जाणवलं काही? ओके. आपल्याला झालं ना? अश्विनी. एक मिनिट.
आजपासून आपला हा क्लास संपलेला आहे रेकी फर्स्ट लेवलचा आजचा शेवटचा दिवस. आणि रेकी फर्स्ट लेवल म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया असते. म्हणजे तुम्ही या लेवल मध्ये दुसऱ्यांना हील करू शकत, म्हणजे दुसऱ्यांना हिलिंग देऊ शकत नाही, कारण तुमच्यामध्ये फक्त 10% ऊर्जा आहे. आज नाही झाले हिलिंग, आज नाही झाले. कोण आहे? साधना कुठे आहे? साधना. हा बोला मॅम. आज आज नाही नाही झालं. झालं. आज का नाही झालं? रोज होतं एवढं की बस काय माहिती आता. तुम्ही कदाचित कुठल्या तरी विचारांमध्ये असणार. तुम्ही जिथे आहात म्हणजे लक्ष कुठे आणि मन कुठे, असं तुमची अवस्था अशी दिसत आहे. म्हणजे तुमचं जे मी सांगू तिकडे लक्ष आहे ना, तुमचं तिथे लक्ष नसून दुसरीकडे. म्हणजे आपलं जर मन विचलित असतं की नाही, तेव्हा या गोष्टी तुम्ही अनुभवू शकत नाही. मन एकाग्रतेमध्ये एका जागी राहायला पाहिजे, तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी अनुभवू शकता. थँक्यू मॅम, थँक्यू. ओके. काय सांगत होते मी? काय सांगत होती? फर्स्ट लेवल आज संपलं येते मॅम. येस, फर्स्ट लेवल आपला संपलेला आहे. आणि ही स्वयंशुद्धीकरणाची प्रक्रिया असते. म्हणजे इथे तुम्ही फक्त स्वतःला हिलिंग पोहोचू शकता, कारण फक्त 10% ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण आहात. आणि आपलं सेकंड लेवलची बॅच ही सोमवारपासून स्टार्ट होणार आहे. तर ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचे असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि सेकंड लेवलच्या सिलेबस काय राहणार आहे, म्हणजे इथे तुम्ही सेकंड लेवलमध्ये तुम्ही काय करू शकता, तर दुसऱ्यांना म्हणजे डिस्टन्सनी हिलिंग पोहोचू शकता. म्हणजे दुसऱ्यांना जर तुम्हाला कुठेतरी त्रास असेल त्याला, म्हणजे फक्त हे नाही, भावनिक, आध्यात्मिक, म्हणजे प्रत्येक याच्यावर एक उपाय म्हणजे रेखी आहे. जर तब्येतीच्या स्वास्थ्यावर करू शकता, आर्थिक अडचणींना सुद्धा दूर करू शकता. तर सेकंड लेवलचे सिलेबस काय राहणार आहे, तिथे तुम्हाला काही सिम्बॉल्स प्रोव्हाइड केले जाणार, ज्या सिम्बॉल्सचा वापर करून तुम्ही डिस्टन्सने हिलिंग पोहोचू शकाल. आणि तुमच्या ज्याही इच्छा आहे तिथे तुम्हाला विश बॉक्स असं शिकवलं जाणार. आणि एक टेलिपॅथिक हिलिंग सुद्धा आहे. तर हे टेलिपॅथिक हिलिंग कशासाठी, तर तुम्ही एखाद्याला असं बघितलं असेल की त्याला दारूचं व्यसन आहे, त्याच्या कितीही प्रयत्न केलं तरी तो दारूचे व्यसन काही सुटेना. तर टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमातून आपण इतरांचे म्हणजे दुसऱ्याचे व्यसन मुक्त करू शकतो त्या व्यक्तीला. आणि आजकाल आयांना खूप जास्त टेन्शन आहे की माझा मुलगा, माझी मुलगी मोबाईल खूप जास्त प्रमाणात बघते. ठीक आहे. तर तुम्ही जर त्यांना म्हणत आहात की बेटा मोबाईल नको बघू, डोळे खराब होतील, त्याला तुम्ही काहीही सांगा, तो ऐकत नाही. तर टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमातून त्यांचे तुम्ही मोबाईल किंवा अधिक दुसरे कुठलेही व्यसन तुम्ही मुक्त करू शकता. त्यांना व्यसन मुक्त करू शकता टेलिपॅथिक हिलिंगच्या माध्यमातून. हा तुम्हाला सेकंड लेवलला शिकवलं जातं. आणि तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी सुरक्षा कवच कसं प्रदान करायचे आहे. सुरक्षा कवच स्वतःसाठी नाही, तर तुमच्या घरांच्या इतरांना सुद्धा तुम्ही तो सुरक्षा कवच देऊ शकता, तुमच्या घरच्या लोकांना. आणि तुमच्या घराला सुद्धा ते सुरक्षा कवच प्राप्त होऊ तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी नाही, तर घरांच्यासाठी, घर आपलं जे घर आहे, तुमचे 2-4 जेवढे घर असतील, तुम्ही प्रत्येक घराला सुरक्षा कवच प्राप्त करण्याची शक्ती तुम्हाला सेकंड लेवलमध्ये शिकवली जात असते. आणि त्याच प्रकारे थर्ड लेवलमध्ये तुम्हाला काय शिकवतं, तर मास्टर सिम्बॉल्स, म्हणजे ते 100% परिपूर्ण असलेले सिम्बॉल्स आहेत. जेव्हा थर्ड लेवलचे सिम्बॉल्स तुम्हाला दिले जातात, म्हणजे जेव्हा तुमचं अटुरमेंट म्हणजे तुमचे शक्तिपात केलं जातं. सेकंड लेवलचे शक्तिपात झाल्यावर तुम्ही ते सिम्बॉल्स वापरू शकता. आणि थर्ड लेवलचे शक्तिपात झाल्यावरच तुम्ही ते सिम्बॉल्स, जे बाकीचे सिम्बॉल्स आहेत, तेव्हा तुम्ही त्यांचा वापर करून या सगळ्या गोष्टी अचीव करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते. थर्ड लेवलमध्ये तुम्हाला मास्टर लेवलचे सिम्बॉल्स प्रोव्हाइड केले जाणार. साऊंड थेरपी तुम्हाला शिकवली जाणार, की साऊंड थेरपीने सुद्धा तुमची हिलिंग कशी करायची आहे ती शिकवली जाणार. तसंच तुम्हाला ग्रीड लावायला शिकवलं जातं. ग्रीड कशासाठी असतं, तर एक ग्रीड समजून देते मी तुम्हाला थोडक्यात.
जसं हजबंड वाईफ समजा एंजल थेरपी पण शिकवणार आहात का मॅम? येस, एंजल थेरपी याच्यामध्ये नाही, एंजल थेरपी हा दुसरं आहे, दुसरे कोर्स आहे. ओके. तर ग्रीड कशासाठी असतं? ग्रीडचं काय आहे, जर दोन व्यक्तीमध्ये तिसरी व्यक्ती आली, दोन व्यक्तीमध्ये तिसरी व्यक्ती आली, तर तिला आपण काही न बोलता, काही वाद न घालता तिला आपण बाहेर काढू शकतो, म्हणजे तिला आपण दूर करू शकतो, हे ग्रीडचं. आणि जर हजबंड वाईफ मध्ये, भाऊ बहिणीमध्ये, सासू सासरा म्हणजे सासू सून अशा प्रकारचे जे नाते असतात, त्यांच्यामध्ये जर प्रेम नसेल, तर तो प्रेम सुद्धा आपण ग्रीड लावण्याची या सगळ्या पद्धतीमध्ये शिकवत असतो. त्याच प्रकारचे सायकिक अटॅक म्हणजे काय असतं, तर एखाद्या घरामध्ये बघा खूप आजार होत असेल, म्हणजे एकाला आजार झालं, तो बरा झाला, पण दुसऱ्याला झालं, तिसऱ्याला झालं. म्हणजे हे आजार जेव्हा होतात, म्हणजे त्यांच्या घरावर सायकिक अटॅक झालेला आहे, असं असं असतं. तर सायकिक अटॅकची लक्षणे काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे? सायकिक अटॅक आणि सायकिक उपाय म्हणजे त्याला सायकिक सर्जरी. तर सायकिक सर्जरीमध्ये आपण शिकवत असतो, की त्याला तिथूनच सगळ्या गोष्टीतून बाहेर कसं काढायचं. म्हणजे काळ्या जादूंचा जर प्रकोप असेल, तर त्यांना ते सायकिक सर्जरी आणि सायकिक अटॅक जे अटॅक झालेला आहे, सायकिक सर्जरीच्या माध्यमातून आपण त्याला बाहेर काढू शकतो. एखाद्याचे कोर्ट केस असेल, तर तो त्याच्या बाजूने निर्णय लागायला पाहिजे म्हणून आपण या गोष्टी सुद्धा शिकवतो. पण केव्हा? जेव्हा कोर्ट केस असेल आणि तुमची सत्याची बाजू असेल. तुमची बाजू सत्याची आहे आणि तो निर्णय तुमच्या बाजूने लागावा म्हणून आपण त्यासाठी सांगत असतो. त्यात तुम्हाला शिकवलं जाणार 3rd आणि 2nd लेव्हलमध्ये. 2nd आणि 3rd लेव्हलमध्ये. ओके. आणि याची फीज आपली आहे फक्त 4,000. तुम्हाला ज्यांनाही ही ऍडमिशन करायची असेल 2nd आणि 3rd लेवलला, तर याची फी आपली फक्त 4,000 आहे. तुम्हाला तुम्ही बाकीच्यांना बघू शकता, की सर्वात कमी फी ही आपण ठेवलेली आहे. का बरं? तर सगळ्यांना हा कोर्स करायला पाहिजे, म्हणजे करता आलं पाहिजे म्हणून. कुठे-कुठे इच्छा असते करायची, शिकायची इच्छा असते, पण पैसा खूप जास्त आणि रेकीमध्ये खूप पैसा लागतो. तुम्ही सर्च करू शकता, की रेकीची फीज किती आहे म्हणून. किती लेव्हल असतात. मॅम आता 2nd आणि 3rd लेव्हल म्हणजे 2nd आणि 3rd लेव्हल तुम्ही केलं, की यू आर अ मास्टर हीलर. म्हणजे तुमच्यामध्ये ते तुम्हाला 4th आणि 5th लेव्हल करायची गरज नाही. अशा तर 5 लेव्हल्स असतात. म्हणजे फर्स्ट तुम्ही आता शिकलात ते आणि 2 2nd आणि 3rd लेव्हल म्हणजे 3rd लेव्हल म्हणजे आपली ही मास्टर लेव्हल असते. ओके. आणि 4th आणि 5th म्हणजे जसं माझ्यासारखं जर तुम्हाला कोच बनायचं असेल, तरच 4th आणि 5th हा लेव्हल करायचं असतं. अदरवाईज करायची गरज नाही. म्हणजे जर तुम्ही फक्त 2nd आणि 3rd लेव्हल केलं की झालं. तुम्ही पूर्णपणे रेकी शिकलेले आहात. म्हणजे तुम्ही मास्टर हीलर बनता. ओके. आणि ती सगळी शक्ती तुमच्यामध्ये येत असते, की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडवायचे आहे. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही, की ती तुम्ही अचीव्ह करू शकत नाही. ओके. आणि ही फी आपली फक्त 4,000 आहे. या 4,000 मध्ये 2nd, 3rd लेव्हल दोन्ही आलेले आहेत. आणि आपण खूप कमी फी ठेवलेली आहे, कारण प्रत्येकाला शिकता आलं पाहिजे म्हणून. तुम्ही इतरांना सुद्धा बघू शकता, की त्यांच्या फी 10,000 आहेत. 2nd लेव्हलची वेगळी, 3rd लेव्हलची वेगळी अशा प्रकारचे सुद्धा फीज आहेत. आणि मी रेकीमध्ये शिकवण्याच्या याच्यासाठी नव्हती आली, तर माझा जो मायग्रेनचा त्रास म्हणजे मी रेकी का बरं शिकली? मला मायग्रेनचा त्रास होता. म्हणजे माझी खूप डोकेदुखी आणि मला 500 एमजी जी असते ना, एमजी एवढ्या पॉवरची औषध लागायची मला. म्हणजे जोपर्यंत मी आणि मायग्रेनवाल्यांचं काय आहे, जोपर्यंत तुम्ही औषध खात नाही, तोपर्यंत तुम्हाला आराम होत नाही. मायग्रेनवाल्यांचं एक असं आहे. आणि मला म्हणजे भरपूर वर्ष मी होमिओपॅथिक सुद्धा केले, ॲलोपॅथिक पण केलं. पण काय झालं म्हणजे औषध जर बंद केले, तो त्रास सुरू व्हायचा. म्हणजे टेम्पररी मला त्याचं रिलीफ व्हायचं. पण जीवनभर आता माझी वयच काय आहे, मी असं औषधच खात नाही राहू शकणार ना. म्हणून मला वाटलं रेकीमध्ये मी यासाठी गेले, की रेकीनी आराम होतो. प्रत्येक आता मोठ्या-मोठ्या आजारांवर तर होतो. मग मला आता छोटासा मायग्रेनचा त्रास होतो. त्यासाठी मी रेकी शिकली. आणि रेकीने मला एवढं म्हणजे खूप जास्त जे मी विचार सुद्धा नव्हतं केलं, एवढं सगळं मला रेकीने दिलेलं आहे. तर थँक्स टू रेकी. मी रेकीचे कोटी-कोटी आभार मानते. शुगर पण कमी होते का? हो, नक्कीच होते.
मी रेकी आणि एंजल्स म्हणजे मी बाकी सगळं केलं. एंजल्स, मनी रेकी म्हणजे पैशाबद्दलचे जे असतात मी शिकवते सुद्धा. एंजल थेरपी, मनी रेकी वगैरे सुद्धा शिकत असते. डावझर आता आपले डावझर वगैरे बबिता मॅम, सुवर्णा मॅम, इथून राजश्री मॅम या डावझरच्या आहेतच. यांना विचारू शकता की डावझर की म्हणजे एक म्हणजे खूप छान एनर्जी आहे. खूप मस्त आहे. तर ते बघा. तुम्हाला जर करायचे असेल तर आपल्या ग्रुपवर तसं मेसेज येईल. तर तुम्ही तिथे पेमेंट करून मला स्क्रीनशॉट शेअर केलं की मग तुम्हाला सेकंड आणि थर्ड लेव्हलच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जाणार. आणखी कुणाला काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. हँड राईज करा की मला काही विचारायचं आहे. विचारू शकता तुम्ही. ओके. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालेलं आहे? ओके. क्लिअर आहे? थम्स अप करा. क्लिअर? सगळ्यांना समजलं? ओके. चला. ठीक आहे. सेकंड लेव्हलला आणि रेकीला तुम्ही नाही तर रेकीने तुम्हाला निवडलं आहे. काहीतरी सकारात्मक बदल आणि काहीतरी बदल घडवायचे असेल म्हणून तुमच्यापर्यंत रेकी पोहोचली आहे. हा विचार नक्की करा आणि सेकंड लेव्हलला येणाऱ्यांचं स्वागत आहे. ओके.